वन्यजीव सोयरे पर्यावरणविदों ने बुल्ढाना जिले के ज्ञानगंगा अभयारण्य से गुजरने वाले बुल्ढाना खामगांव रोड पर फेंकी गई 10 बोरी शराब और बियर की कांच की बोतलों को एकत्रित किया है। पर्यावरण दिवस के अवसर पर सामाजिक संस्था वन्यजीव सोयरे वर्ष 2016 से हर साल इस पहल को लागू करती आ रही है। इस अभयारण्य में सैकड़ों की संख्या में जंगली जानवर हैं और उन्हें जंगल में विचरण करते समय कोई चोट न पहुंचे, इस उद्देश्य से इस सामाजिक संस्था ने ये पहल शुरू की है। इस दौरान उन्होंने शराब और बियर की कांच की बोतलों से भरी करीब 10 बोरियां एकत्रित की और उन्हें अभयारण्य से बाहर निकाला। आज वन्यजीव सोयरे कार्यक्रमाला मी पहिल्यांदाच इथे भेट दिली। मला हा कार्यक्रम खूप समाजाकरता खूप प्रबोधनकारी आणि खूप प्रेरणादायी वाटला। आणि आज जे इथे जे वेस्ट जे आहे मानवनिर्मित प्लास्टिक, दारूच्या बाटल्या, बिस्लरीच्या बाटल्या या जमा केल्या आपणच सगळ्या मंडळींनी इथे त्या टाकलेल्या आहेत आणि आपली जबाबदारी की आपण त्या इथून सगळ्या साफ करून आपलं आपल्या वातावरणाचं स्वच्छता ठेवली पाहिजे, जेणेकरून वन्यजीव तर सांगू शकत नाही आपल्याला की हे साफ करा, तर आपली कर्तव्य आहे की हे आपण साफसफाई इथे ठेवली पाहिजे। आजचा कार्यक्रम सफल झाला असं मला वाटतं। आज वन्यजीव सोयरे या परिवाराचा संस्थेचा 10वा वर्धापन दिन। वन्यजीव सोयरे परिवार हा 2016 पासून ज्ञानगंगा अभयारण्य मानवी घाण साफ करतो। ही कोणती प्लास्टिक, दारूच्या बॉटल्स, प्रथम 2016 ला दारूच्या बॉटल 40 पोते आम्हाला सापडल्या। हा 16 पासून काम करत असताना जो रेशो कमी झाला, आज फक्त 10च पोते दारूच्या बॉटल सापडल्या। जनतेत जागृती होत आहे वन्यजीव सोयरे परिवाराच्या कार्यामुळे। मी जनतेला आवाहन करतो, अभयारण्यात कुठेही फिरताना जाताना प्लास्टिक, दारूच्या बॉटल, काचेचे काही असतील टाकू नका, कारण वन्य प्राण्यांना त्याचा त्रास होतो, जखमी होतात ते, आणि त्यांना ते जखमी झाल्यावर ते सांगू नाही शकत कोणाला। मला दुसरं आवाहन करायचं आहे, पर्यावरण दिनानिमित्त झाडं लावणे किंवा नाही, शक्य झाल्यास जंगली झाडं लावा, फळ झाडं लावा, नसल शक्य झाडं लावू नका, परंतु जे नैसर्गिक उगतात त्याच्यावर कुऱ्हाड घालू नका। नैसर्गिक येणाऱ्या झाडाला तुम्हाला पाणी टाकावं लागत नाही, कुंपण करावं लागत नाही। जय वन्यजीव।